ती पान. हा, ह्या टिम्पलला सलोनीची बॉडी तर दिसते नसेल ना? कुठे गेली नक्की ही? काय करायचं हिचं? मागच्या वेळी पण हिच्यामुळे सगळ्या गोष्टी फिसकटल्या होत्या. रेशमाची डेड बॉडी लपून हिने माझा फायदा घेतला होता, पण आता नाही. पण हे रक्तच आहे का दुसरं काय आहे? हिचं आता इकडे लक्ष नाहीये, कधी पण इकडे येऊ शकते. मला या बॉडीचं काहीतरी करावंच लागेल. काहीही झालं तर ही बॉडी कुणाच्याच हाती लागता कामा नये. माऊली, अहो कशासाठी हे पापाचं ओझं खांद्यावर घ्यायचं? फेकून द्या ते. अहो तुम्ही जर स्वार्थाच्या मागं लागून अशीच पापं वाढवत राहिलात तर हे खांद्यावरचं ओझं एक दिवस पेलवणार नाही तुम्हाला. मंडळी, आताही मी सांगतोय, इथं माझं कीर्तन चालू असताना तुमच्यातल्यापैकी कुणाचं ना कुणाचा तरी आपली पापं लपवायचा प्रयत्न चालू असणार. पण अशी किती दिवस पापं लपवणार माऊली? किती दिवस जगापासून पळत राहणार? एक दिवस थकाल हो तुम्ही. तुमचं मन, तुमचं शरीर तुमची साथ सोडून देईल तेव्हा काय कराल हो? बघा, विचार करा माऊली. आणि तसंही या जगात कुठलंच पाप कधीच लपून राहत नाही. एक वेळ जगापासून लपेल, पण तो पांडुरंग परमात्मा, अहो त्याच्यापासून कसं लपवणार? तो सगळं बघत असतो. तो बघतोय बरं का माऊली. हा, विठ्ठला 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 विठ्ठला. त्याने कुठं चाललाय? एकट्याच होय? आज एकेला गेला, एकेला माती झाली, माती झाली. आपलं असंच असतं माऊली. नको त्या गोष्टीच्या मागं लागून, नको त्या गोष्टीच्या मागं पळ पळ पळून आपण पार दमून जातो. धाप लागते आणि मग यातून बाहेर पडण्यासाठी आपण मदत मिळवण्याचा प्रयत्न करतो. आला एकला, गेला एकला, झाली माती. डॉक्टर, ह्या अशा का लपून बसल्यात? माझ्यावर रुसली आहे ती. मी तिला समजावतोय कीर्तनाला चल म्हणून, ती ऐकत नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही व्हा पुढे, मी तिला घेऊन येतो. नाही, तुम्ही मला 20 रुपये द्या, मी समजावतो ना. मी एक मिनिट, हे घ्या. वहिनी, तुम्ही चला म्हणतोय ना मी. चला, मी आहे ना. सलोनी, देख कितना भला माणस है, थारे को समझा रहा. चल. बाबू दादा बघा, ऐकतच नाहीये. तुम्ही काम करा, तुम्ही व्हा पुढे, मी येतो घेऊन समजावून. नाही, आता तुम्ही मला 20 रुपये दिलेत ना, मी समजावतो. वहिनी, हे त्याची काही गरज नाहीये, मी समजावून आणतो. डॉक्टर, हो डॉक्टर. वहिनी चला, वहिनी. कुठे आहे तुम्ही डॉक्टर? आणि इथं काय करताय? वो मारी घराड़ी आई है, रोटी है हमारे से. ती तुम्हाला परत घेऊन निघाले नाही ना?
नाही ना डॉक्टर, तुम्हाला मी कुठं बी जाऊ देणार ना, आधीच सांगतोय. तुम्ही सरा बाजूला, मी त्यांच्याशी बोलतो. अरे नाही, वहिनी अहो चला ना तुम्ही, डॉक्टर देव माणूस आहे. अहो असं नका करू. आप रहने दो, मैं बात करता हूँ. आप ना बोलो, नहीं तो बात और बिगड़ जाएगी. एक काम करो, आप आगे जाइए, मैं उन्हें समझा के लेके आता हूँ. जाइए आप. नाही नाही नाही, तुम्ही आधी शपथ घ्या, शपथ घ्या तुम्ही जाणार नाही म्हणून. अरे हाँ, मैं नहीं जाऊंगा, मैं आता हूँ. जाइए आप लोग. नाही, तुम्ही आधी शपथ घ्या माझी. हाँ, भरोसा रखिए मेरे पे, आता हूँ. तुम्ही शपथ घ्या आधी. कसे बायकोन आईपेक्षा जास्त भरोसा तुमच्यावर माझा, पण तुम्ही शपथ घ्या. भाई साहब, हमारे पे भरोसा रखिए, मैं आता हूँ. जाइए. बर बर चालते. नाम्या चल, भरोसा राखे म्हणलंय. हिची बॉडी आता ठिकाणावर लावणं अवघड आहे. इथे सतत कोणी ना कोणीतरी येणारच. आता यांना परत पाठवलंय, परत त्या डिम्पलने बघितलं तर सगळं अवघड होईल. सगळं कीर्तन झाल्यानंतर, माणसं पांगल्यानंतरच या बॉडीचा बंदोबस्त करायला पाहिजे. पण ही बॉडी इथून कशी हलवणार? अशीच नाही सोडू शकत इथे. काय करू, काय करू, काय काय बाबू दादा, जरा मदत करा ना. वहिनी आला एकला गेला एकला, माती झाली माती. ये मम्मी, अगं दाजी आलं, दाजी कुठे गेली? ए धकडा धकडा धकड, दाजी आले, दाजी मम्मी. तोंडाला लागली वाळवी लवकर. अरे तो कवात आलाय आणि तू आता जागा झालाय सोय मुडद्या. येळ उठलं चुपट्यात मुटलं, अशी गत आहे तुझी. अगं आजी तसं नाही, पहिलं जे होतं का नाही ती डुप्लिकेट दाजी होतं. जे आता आहेत का नाही ते ओरिजिनल दाजी आहेत, ओरिजिनल. हा टोन्या, काय बडबडतोय सी? अगं मम्मी मी खरं बोलतोय. ते का नाही नदीत ना सुद्धा दगड घेऊन असं बाहेर आलो आणि ते आपलं पहिलं वाले दाजी आहेत. हा डॉक्टरांचा 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 डॉक्टर बघ बरं आहेत का नाही ओरिजिनल. आजी बघ जरा बघ. अरे मुडद्या, तुझा आजा जाताना मला डोळा नाही का देऊन गेला? ते मला दिसल ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे ती. अरे मी आलं तेव्हा सांगितलं होतं ह्यो मुडदा त्योच आहे म्हणून. अगं आजी त्यावेळेस तुमची दाढी अशी मोठी मोठी होती, आता अशी बारकी बारकी. आणि हे का नाही आपल्या पहिल्या दाजींसारखंच दिसतात, म्हणजे तेच आहेत, सेम टू सेम. आणि त्यांच्या हातात एका एक दुगोड पण आहे. डॉक्टर, यो दगड कसलाय? अरे मुडद्याने जीव घेतला असेल कोणाचा तरी त्या दगडानं. त्याची बायको त्याच्या बरोबर होती. कुठे आहे ती? हाय का इथं? हा, तिला तर मारलं नाही ना हे ना? ए सर्वाजे, काय पण काय बोलतेस? डॉक्टरांच्या हातात दगड आहे म्हटल्यावर नक्कीच काहीतरी दैवी असणार आहे. साधा सुद्धा दगड नाही ती. हो हा, अरे मुडद्यानो, माझा ऐका, विचारा त्याला त्याची बायको कुठे आहे ती. मुडद्याने तिचा जीव तर नसेल ना घेतला. आत्या उगाच काय बी बोलू नका. तुम्हाला कितींदा सांगितलं, देवाने तोंड दिलंय त्याचा चांगला वापर करा. डॉक्टर, तुम्हीच सांगा समद्यांना, ती तुमची बायको कुठे गेली? वो गई. आज सुबह ही अपने गांव चली गई. मुझे भी अपने साथ लेके जाने वाली थी. फिर
मारे गुरु ने मने अठे रोक लिया. पण तुम्हाला तुमचे गुरु भेटले कुठे? नाही, तुम्ही तर असे पाण्यातून वर आला ना. मारी घराड़ी आज राजस्थान जाने वाली थी. मारे को बोली, अगर हमारे साथ नहीं आओगे तो थारे साथ हमेशा के लिए रिश्ता तोड़ दूंगी. मैंने उसे रोकने की कोशिश की. इतने में नदी से एक आवाज आई, नटवर तिला जाऊ दे. तू माझ्याकडे ये. मैंने नदी की तरफ देखा, एक रोशनी आई और मैं कब नदी की गहराई में गया मुझे पता ही नहीं चला. पानी में गया, सामने देखा. जब सामने देखा तब काय झालं डॉक्टर? मारे गुरुजी इस पत्थर पे बैठे थे. मारे को पास बुलाया. मारे को बोले, नटवर बेटा, तुला या गावची सेवा करायची आहे, तू इथेच थांब. असं हे अर्धवट काम सोडून नको जाऊस. और उन्होंने मारे को आशीर्वाद दिया और आशीर्वाद के रूप में ये पत्थर थमा दिया. ह्यो दगड डॉक्टरांच्या हातात आहे म्हटल्यावर काहीतरी दिव्य दैवी असणार. गुरूंचा आशीर्वाद आहे. गुरुजी, आता आमच्या देवमासाला कायम गावातच राहू द्या. या टायमाला मीच सरपंच होऊन दे. अहो तुम्ही सरपंच आहे ना जगात. सॉरी पुढच्या टायमाला मीच सरपंच होऊन दे. देवा, या वाड्यावरचं समजा कर्ज फेटू दे. भरपूर पैसा येऊ दे. सुख शांती लाभू दे. भरभराट येऊ दे. अरे देवा, रोज कुणी ना कुणी तरी मला 20 रुपये देऊ दे रे देवा. मला गुरूंच्या नावानं गुरूंच्या नावानं गुरूंच्या नावानं गुरूंच्या नावानं. डिंपल नाही, गावातली वर्ल्ड फेमस हिरोईन डिंपल बोलतीया. काय पार्लर वय? आहो ते सध्या बंद आहे. आमची पिंकी जरा बाहेर गेली आहे ना, ती आली की मी तुम्हाला कळवते ना, मग चालू करते पार्लर. हा ठीक आहे. पिंकी कुठं गायब झाली आहे काय माहित. सरप्राईज जिंकू चिकू. डिंपल मॅडम, कसं वाटलं सरप्राईज? एकदम झुंकू चिकू. झिंकू चिकू झालं. झुंकू चिकू करून 2 दिवसाची सुट्टी दिली होती ना, आज 10 दिवसानंतर उगवत्या. माझ्या पार्लरचं किती नुकसान झालं माहित आहे का तुला? अहो मॅडम, आता काय सांगू तुम्हाला. माझ्या आजीचा माझ्यावर लय जीव होता. ती सगळ्या नातवंडांमध्ये ना माझं सगळ्यात जास्त लाड करायची आणि काय जरी काम असेल ना मलाच सांगायची. मी 2च दिवसात निघणार आहे हे मी तिला सांगितलं. डिंपल मॅडमने मला 2च दिवसाची रजा दिली हे पण मी तिला बोलले. अहो त्या धक्क्याने ती गेली. मॅडम माझी आजी गेली. माझी आजी. अगं पण तुझी आजी तर आधीच गेली होती ना. ती आईची आई होती. मग त्याच्या आधी कोण गेलं होतं? ती वडिलांची आई होती. मग आता कोण गेलं? आता माझ्या वडिलांच्या आईची बहीण गेली. ती पण माझी आजी झाली ना. अगं बस, आता नको रडू. पार्लर चालू करू. चल चला घे सामान.
डिंपल झालं का पार्लर सुरू? हो झालंय ना. काय करायचंय सांगा पटकन, लगेच करते. एकदम झिमकू चिकू. काय ग पिंकी, कुठे होती एवढे दिवस? हा अहो आता तुम्हाला काय सांगू, माझ्या आजीचा इतका जीव होता हो माझ्यावर. लय लाड करायची माझा. तिला कळालं मला 2च दिवसाची सुट्टी आली, झालं तुझं रडून? आजी पुरण झालं? जा जाऊन काम कर आता. हो, तुम्हाला तर माहितीये मला जास्त बोलायला आवडत नाही ते. डॉक्टर, अहो डॉक्टर, ती डिंपलच्या ब्युटी पार्लर मध्ये काम करते. तुमच्या दवाखान्याच्या जागेतच सुरू केलंय पार्लर. आता तुम्ही नव्हता ना, मग वाड्यात पैसे येणं बंद झालं होतं. मग पोट पाण्यासाठी काय तर करायला लागणार की, म्हणून डिंपलनी ब्युटी पार्लर काढले. पण तुम्ही जर म्हणत असाल ना तुम्हाला दवाखाना सुरू करायचंय, तर आपण पार्लर बंद करून टाकू. नाजे नाना, मैं थारा डॉक्टर कुणी, हमारा नाम नटवर है और मैं लोगों का इलाज नहीं करता. बर, अयो ही तर डॉक्टर की करायचं नाही म्हणतात ती. मग लोकसनी कसं फसवणार, पैसे बी कसं कमवणार? नक्की काय करणार आहेत डॉक्टर? नाही, ह्यांच्या मनात नक्कीच काय ना काय दुसरा प्लॅन चालू असणार आहे. त्याशिवाय ते गावात आलंच नसतं. डॉक्टर, मी काय आज ओळखत नाही हा तुम्हाला. हे शर्ट चुकून जरी कोणाच्या हाती लागलं तरी माझा सगळा खेळ संपेल, आणि मला तो संपवायचा नाहीये. डॉक्टर, बातमी कळली का तुम्हाला? आपलं सरपंच आपल्याला सोडून गेलं. मला तर वाटतं ह्या अशा वक्ताला तुमच्यासारखा देव माणूस अख्ख्या गावाला धीर देऊ शकतो. डॉक्टर, तुम्हीच या धक्क्यातनं बाहेर काढू शकता. गावाला तुमची गरज आहे. अरे भाई साहब, थारे को कितनी बार बोलू, मैं थारा डॉक्टर कोणी, हमारा नाम नटवर है. आणि मी स्वतःला देव माणूस नाही समजत. ते तुम्ही मला म्हणा, मी तुम्हाला अडवणार नाही. हाय का अडवायचं काय त्यात? तुम्ही आमचं देव माणूस हाय म्हटल्यावर आम्ही तुम्हाला देव माणूस म्हणणार ना. चला. बघितलं ना मुर्दा कसा गावातल्यांना देव माणूस म्हणायला लावतोय. एक तर गावातल्यांचा गुडघ्यात मेंदू आणि त्यांची अक्कल घाण ठेवली. आता अक्कल कुठं घाण ठेवायची असती? तुला काय करायचंय रे मुर्द्या? त्या अकलीचा आणि तुझा काय संबंध? तू चल मला घेऊन. कुठं? अरे चल, त्या सरपंचाचा मुर्दा बघू. चल चल इकडे.
लगा गावचं सरपंच होत, असं अचानक कसं झालं? मला पण कळना झालंय लगा. कालपर्यंत त्यांच्या याच्यात हे होत आणि असं एकदम यांच्यात काय झालं? रावलंय वाईट झालं. आता गावातली काम कोण करणार? रस्ते कोण झाडणार? तुंबलेली गटार कोण साफ करणार? हिरीतला गाळ कोण काढायचं? रानातली खत कोणीच करणार? सरपंच सरपंच, एवढ्या लवकर का मला सोडून गेला सरपंच? कोण गेलं? काय सांगू, आमच्या गावचा सरपंच. लय चांगला माणूस आपल्याला सोडून गेला. तर मंडळी, आता या ठिकाणी लय दुःखद घटना घडलेली आहे. आपलं सरपंच आपल्याला सोडून गेलेलं आहे. ही तर जिद्द आहे टोनियो. अगं मम्मी, मला बी नाही माहिती कसं झालं हे. का नाही आपल्या दाजीसारखं मरून जिथे झालेत. हा, तो मुर्दा कशाला मरतोय? त्यांनी जाळला असेल कुणाला तरी आणि मेल्याचं नाटक करून पळून गेला असेल. आत्या वाईज ग बसायला काय घेता? शांत राहा जरा. आपण सगळ्यांनी 2 मिनिटं शांत उभं राहून सरपंचांना श्रद्धांजली व्हावी. हो सरपंच, तुम्ही सरपंच आहे की, आणि जिथं बी आहे. हा, बेस्ट सरपंच आहे. माझ्या मरणाची अफवा कोणी पसरवली? ऐका ऐका, सरपंच गेलेत, त्यांची शोक सभा आहे, सगळ्यांनी जमा. शोक जमा, शोक जमा. आता कळलं का सरपंच कोणी केलं हे? शोक सभा. अरे आवरातेसली, ही शोक सभा नाही, ग्राम सभा आहे. काही करून ते शर्ट शोधलं पाहिजे. हा माणूस असं चोरासारखा का आत जातोय आणि डिम्पल मॅडमच्या खोलीकडे काय करतोय? चुकू चुकू. हा बोल पिंके. हॅलो डिम्पल मॅडम, अहो तुमच्या वाड्यातला तो माणूस नाही का? अहो तो तुम्ही त्याला ज्याला डॉक्टर म्हणता तो, अहो तो तुमच्या रूम मध्ये काहीतरी शोधत होता. काय? आता कुठं आहे तो माणूस? ते मला नाही माहिती. म्हणजे मी आत आले, मला लय तहान लागली होती, म्हटलं पाणी प्यावं, आणि बघते तर काय जुंकू चुकू. अहो तो तुमच्या खोलीत काहीतरी शोधत होता, आणि खोलीतच काय अख्ख्या वाड्यात काहीतरी शोधत होता. मला वाटलं त्यांनी मला बघितलं का काय, पण नाही बघितलं. त्याच्या हातच मी पळत गेले. हॅलो हॅलो हॅलो. ठेवला वाटतं मॅडमनी. तरी बरं मी लय बोलत नाही ते, नाही तर काय केलं असतं.
गेला कुठं हा माणूस? असा अचानक कसं गायब झाला? डॉक्टर 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 कम्मा गणी. हा अरे मैं नटवर. हा पण आमच्यासाठी देव माणूसच की. असं मी नाही म्हणत, हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. अहो म्हणतोच की, म्हणून तर आलोय. डॉक्टर, ते गावात पाण्याची पाईपलाईन टाकायची आहे. तर कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय की पैसे देत नाही तोपर्यंत पाईपलाईन टाकणार नाही. किधर आहे वो कॉन्ट्रॅक्टर? वो गया लय माझोरडा आहे तो. त्याची बायको वाईस जरा बाजूला गेली, त्याने तिला एकटीला सोडून निघून गेला. जाऊ द्या, मरू द्या. डॉक्टर, माझं जरा काम होतं तुमच्याकडे. डॉक्टर कुठे हरवलात? डॉक्टर. अरे हाँ, आप कुछ तो बोल रहे थे. माझी एक अडचण होती डॉक्टर. हाँ? ते गावातले पाईपलाईन साठी आहे ना, घरटी 1000 रुपये काढतात. आणि हे माझ्याकडे 500 रुपये आहेत. तुमच्याकडून जर 500 रुपये उधार मिळाले असते तर कसं सांगू कळणं झालंय बघा. डॉक्टर, एक काळ होता जेव्हा अख्खं गाव माझ्याकडून उधार घेऊन जायचं, आणि आता हे एवढंच उरलंय डॉक्टर. आजा, हमारे साथ आजा. आजा. आजा भाई साहब. आजा आजा. देखो, अभी मैं जो कुछ भी दिखाऊंगा वो किसी को बताना मत. ये पाताल कंगनी है, ये लोगों की मदद करती है. ये पाताल कंगनी पाताल से पैसा खींच के लाती है. ला पैसा. अरे दे भाया, मैं थारा पैसा लेके भागूंगा नहीं. देख, कितनी नोट है हमारे हाथ में? हाँ? कितनी नोट है हमारे हाथ में? एक. दूसरी दिखाई दे रही है? नहीं. ठीक से देख. नहीं. अभी देख. इसके अंदर कुछ है? नहीं. ठीक से देख. नहीं. अब ये थारी नोट हमारी पाताल कंगनी के पेट में जाएगी और दुगनी होके आएगी. रे पाताल कंगनी, कर दे दुगनी. इस गरीब का पैसा है, उसे पैसे की जरूरत है. कर दे दुगनी. कसं केलं डॉक्टर? आवाज नहीं करना. ये विद्या मारे गुरुने मारे को सिखाई है. हे बाहेर जर कोणाला सांगितलंस मी पैसे दुप्पट कसे केले तर रक्ताच्या उलट्या होतील. डॉक्टर, हे तर जादूच केली तुम्ही. अशांत तुम्ही करोडपती व्हाल. पाप लागेल. विचार सुद्धा मनात नको आणूस. नाही. अरे ही विद्या मला गुरुंनी शिकवली लोकांची मदत करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी. ज्या लोकांना पैशांची गरज आहे, जे गरजवंत आहेत, मग ते लाखो असले तरी काय हरकत नाही. मला त्यांची सेवा करायची. असा स्वार्थाचा विचार जरी मनात आणला ना, माझ्या गुरूंचा माझ्यावर कोप होईल. त्यामुळे असा विचार नको आणूस मनात. आणि हा, पैसे दुप्पट कसे केले ते कोणालाही सांगायचं नाही, नाहीतर रक्ताच्या उलट्या. नाही नाही डॉक्टर, तुमची शपथ, हे पाताळ कंगनीची शपथ, कुणाला बी नाही सांगणार.
पैसे? अरे हो, हे घे. कॉन्ट्रॅक्टर कधी येणार आहेत परत? हं? ते काय येतील, किती पैसे जमा झाले बघायला. अच्छा. डॉक्टर हा? तुम्ही बी चला की, म्हणजे आम्हाला बी आधार होईल. मी? हा. मी किती बावळटेस रे नाम्या. मला पण हेच हवं होतं. मारे गुरुने मारे को सिखाय, गाव वालों की गाव की सेवा करनी. मी नाही म्हणणार नाही. चल चल. ₹1000 कमी आहे का? कोणाची वर्गणी यायची राहिली रे? वाड्यातले अजून कोण? एक काम कर, तू वाड्यातली वर्गणी घ्यायला गेलास का नाही, सगळं डॉक्टर्सनी घेऊन. त्याचं काय आहे, या सरपंचाचा नाही भरोसा. कुठल्या कामासाठी जमा केलेलं पैसे कुठल्या कामात खर्च करताल आणि त्याचा काय हिशोब लिहिताल हे त्यांचं त्यांनाच नाही माहित. म्हणून म्हणतोय डॉक्टर्सने आपण बोलूयात आणि ही पैसे कॉन्ट्रॅक्टरला देऊयात त्यांच्या हस्तं. ही पटतंय बघ मला. एक काम करू ना, आपण दोघं बी जाऊ आणि डॉक्टर्सनी घेऊन येऊ. चालतंय की? वाड्यात आज कोणीच नाहीये. आज तरी ते शर्ट शोधलाच पाहिजे. डॉक्टर, पाणी चाहिए था मुझे. पाणी पाहिजे वे? आत्ता आणते, बसा की. हे घ्या. हे घे पाणी. फार कामवाली करून टाकली आम्हाला. गावातल्या लोकांनी कळलं नाही वर्ल्ड फेमस हिरोईन असली कामं करते तर माझी काहीच इज्जत राहणार नाही. काय पडलं नाही कुणाला? एवढी जर काळजी असती ना पाणी भरायला आलं असतं घरामध्ये. ए मम्मी, अगदी की लवकर पाणी. कवा तर ना असाच बसलोय मी. तुला कुणी सांगितलं होतं पाणी नसताना जायला? कशाला ओरडलीस? परत प्रेशर आलं. मंगल, अगं मला दे बाय आधी पाणी. माझा घासा सुकलाय वरडून वरडून. आणि तुम्हाला सगळ्यांना तिकडं टँकर कडे जायला काय तिथं गटुळ पुरलं होतं वय ग? पाण्याला गेली आणि घागर फोडून आली अशी गत आहे तुमची. एक दिवस आहे ना वाडा लुटून नेल कोणीतरी. आधीच ते हैवानानं नको नको म्हणत असताना ठेवलाय घरात. आत्या घ्या पाणी घ्या जरा. डॉक्टर, डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर आहे का? उठला पिली खेळला त्या कंपाऊंडरचा. कमरेचं सोडलं आणि डोक्याला गुंडाळला अशी गत आहे यांची. एवढं जर आठवण येते ना तर त्या कंपाऊंडरला घरी घेऊन जा की तुमच्या. सारखं जावा तावा बोंबलत येतात इथं वाड्यात. ए म्हातारे, डॉक्टर जर तयार झाला ना तर एका पायावर तयार आहे त्यांना घरी घेऊन जायला. तो मुडदा कशाला जातोय इथनं? म्हशीला गोथड्या चुकटल्या गत इथं चिकटलाय वाड्याला. हे म्हातारे, अगं तुझं नशीब मान. एवढा मोठा देव माणूस तुमच्या वाड्यात राहतोय ते. हा डॉक्टर, कुठं तुम्ही त्या म्हाताऱ्याच्या नादाला लागताय? हे ना घे बस. तुम्ही चला बरं आमच्या बरोबर, ते ग्रामपंचायतीकडे जायचंय. किसली आहे? किसली म्हणजे? अहो तुमच्या हातनं गावातली महत्वाची कामं करायची आपल्याला. हा ती कॉन्ट्रॅक्टर ज्याचे काय का नाही त्याला पैसे द्यायचे आणि आपल्या गावातल्या लोकांचे कागदपत्र जमा केले का नाही सहीवाले, ते अनुदानासाठी ती पण तुमच्या हातनं द्यायचे. चला. आप लोग तो हमारे को बहुत इज्जत दे रहे हो. अरे मैं बहुत ही मामूली आदमी हूँ, एकदम सीधो साधो इंसान. कोण म्हटले? अहो तुम्ही मामूली नाही, तुम्ही देव माणूस आहे, देव माणूस. हा हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. बर तिची काय असेल, तुम्ही चला लवकर, आपल्याला तिकडं कामं करायची महत्वाची. चला. म्हातारे, तुमचे ते वाड्याचे ₹1000 राहिलेत. अख्ख्या गावात दिले, तुमचेच राहिलेत. काय बोलतोस? हा, इकडे ये असं समोर. ह्या गालावर 500 आणि त्या गालावर 500 छापते बघ तुझ्या. म्हातारे, पैसे नाही दिले तर पाणी नाही भेटणार हा? पहिले सांगतोय. हा, तो आमचं पाणीच बंद करून बघ.
तुझे लाकडं नाही माळाला पोचवले ना तर बघतच राहा. अरे भाई साहब, क्यों परेशान कर रहे हो दादी साहब को? उनके 1000 रुपए मैं देता हूँ, ठीक है? डॉक्टर आहे का तुम्ही कशाला? तुमच्या वर्गणीचे 1000 रुपये डॉक्टर देतात डॉक्टर. और तो काय उपकार नाही करत. तिथं राहतोय खातोय पितोय त्याचं नका कौतिक सांगूस मला. 1000 रुपये देते, 1000 रुपये देईन आणि लाखाला गांडा घालल. मी काय त्याला आज नाही ओळखत. या मात्रेसाठी किती बी करा, हिला काय माणसांची किंमतच नाही. डॉक्टर तुम्ही चला तिकडे चला. चल. तो जयसिंग बी आला असेल तिकडे. बया डॉक्टर कुठं गेलं? अगं गेला तो मुर्दा. तो आणि इकडे चहा मला दे. धरा या.